नमस्कार मित्रांनो, लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या 27 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असा पाहायला मिळणार आहे. सगळ्या बहिणी बसलेल्या असतात. तर तेजू म्हणते, आपण ना एक गोष्ट विसरतोय. तर धनू म्हणते, कुठली ग अक्का? तर तेजू म्हणते, आपल्या वहिनीकडे घालायला कपडे नाहीत ना, आपण तिच्यासाठी नवीन साड्या आणि ड्रेस घेऊयात. इकडे निंबाळकरांच्या घरी शालन मालन ह्या दोघी तुळजाची बॅग दिसते म्हणून, ही तुळजाची बॅग आहे ना म्हणून उघडून बघतात. शालन कपड्यांना बघून रडत म्हणते मालनला, अगं हे सगळे कपडे तिच्याकडे पाठवून दिले पाहिजेत ग. तर मालन म्हणते, पण ते कसं देणार अक्का? इकडे सूर्याच्या बहिणी तुळजासाठी शॉपिंग करून आणतात, तिच्यासाठी कपडे आणतात आणि एकदमच तुळजाला सरप्राईज म्हणतात, गिफ्ट आहे नंदांकडून. तर तुळजा म्हणते, छान आहे, बघते उघडून. तर परत म्हणते, पैसे कुठून आणलेत? तर चौघेही खूप घाबरतात. इकडे शालन म्हणते, तुला ती गंगा आठवते का, कपड्यावर भांडे देणारी? तिच्याबरोबर हे सगळे कपडे पाठवून देऊया. मालन म्हणते, तिला फोन करून सांगूया. म्हणून मालन तुळजाला फोन लावते. डॅडी येतात आणि ते सगळं बघून म्हणतात, कोणाला फोन लावताय? दोघेही खूप घाबरतात. तर डॅडीचं लक्ष बॅगवरच्या लॉकेटवर जातं. त्या लॉकेटमध्ये सिद्धार्थ आणि तुळजाचा फोटो लावलेला बघून डॅडीला धक्काच बसतो. तर इकडे सूर्या बाजारात असतो तेव्हा सिद्धार्थची गाडी त्याच्या समोरून जाते आणि त्यात सिद्धार्थही असतो. सूर्या बघतो आणि म्हणतो, सिद्धार्थ? तर सूर्या त्याच्या गाडीच्या मागे लागून तो कुठे राहतो, काय करतो याची चौकशी करून येईल का? आणि इकडे डॅडीना कळेल का तुळजा सूर्या नाही तर दुसऱ्याच मुलाशी लग्न करणार होती म्हणून? आणि शालन मालन हे तुळजाचे कपडे त्या गंगा भांडेवालीला तिच्यातर्फे तुळजापर्यंत पोहोचतील का, हे बघणं रंजक आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.